राज्यातील लाखो शेतकरी ज्या निर्णयाची आतुरतेने वाट पाहत होते त्या कर्जमाफीबाबत आता मोठी हालचाल झाली आहे। महाराष्ट्र सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना संदर्भात एक महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण झाला आहे। चला तर मग सविस्तर जाणून घेऊया ही संपूर्ण बातमी। सर्वप्रथम या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे। राज्यातील शेतकरी मागील काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्ती, पावसाचा अनियमितपणा आणि बाजारभावातील चढ उतार यामुळे आर्थिक अडचणीत सापडले आहेत। याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यासाठी ही कर्जमाफी योजना पुढे आणली आहे। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे थकीत कर्ज माफ करण्याचा प्रस्ताव आहे। तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे। म्हणजेच जे शेतकरी वेळेवर कर्ज भरतात त्यांना सरकारकडून थेट आर्थिक बक्षीस दिलं जाणार आहे। यामुळे प्रामाणिक कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, ही योजना प्रत्यक्षात कधी लागू होणार? तर याबाबत देखील एक मोठी अपडेट समोर आली आहे। या योजनेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अभ्यास समितीने आपला सविस्तर अहवाल आता शासनाकडे सादर केला आहे। या अहवालात कर्जमाफीची अंमलबजावणी कशी करावी, कोणत्या शेतकऱ्यांना लाभ द्यावा आणि योजनेचा आर्थिक भार कसा सांभाळावा या संदर्भात सविस्तर माहिती दिली गेली आहे। आता पुढचा टप्पा म्हणजे हा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत मांडला जाणार आहे। या बैठकीत या योजनेवर अंतिम निर्णय घेतला जाईल आणि सर्व काही सुरळीत झाल्यास या योजनेला अधिकृत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे। यानंतर काय होणार? मंजुरी मिळाल्यानंतर सरकारकडून एक अधिकृत शासन निर्णय म्हणजेच GR काढला जाईल। या GR मध्ये कोणते शेतकरी पात्र असतील, कर्जमाफीसाठी कोणत्या अटी लागू असतील आणि अर्ज प्रक्रिया कशी असेल याबाबत सविस्तर माहिती दिली जाईल। म्हणजेच शेतकऱ्यांसाठी सर्व नियम स्पष्ट केले जातील। आता एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, ही संपूर्ण प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आहे। म्हणजेच प्रशासकीय मंजुरीची शेवटची पायरी सुरू आहे। सरकारचा प्रयत्न असा आहे की ही योजना खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी लागू करावी, कारण खरीप हंगामाच्या वेळी शेतकऱ्यांना बियाणे, खत, औषधी यासाठी मोठ्या प्रमाणावर पैशांची गरज असते। अशा वेळी कर्जमाफी मिळाल्यास शेतकऱ्यांवरचा आर्थिक ताण मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो।